नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण फायनल अकाउंट पहिलं प्रकरण अभ्यासलं, त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे दुसरं प्रकरण अभ्यासलं, त्यानंतर तिसरं प्रकरण ॲडमिशन ऑफ ए पार्टनर हे तिसरं प्रकरण अभ्यासलं आणि आता आपण चौथं प्रकरण अभ्यासत आहोत, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर रिटायरमेंट होत असताना या ठिकाणी आपण बघितलं की ॲडमिशनसारखेच आपल्याला अकाउंट तयार करावं लागतात. त्यामध्ये या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा त्यालाच आपण नाव देतो रिव्हॅल्युएशन अकाउंट, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट हे आपण तयार करून घ्यायचं आहे. आणि हा तुमच्याच टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम आहे की जो या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे रिटायरमेंटचा. सुरुवातीला पण आपण 1, 2, 3 प्रॉब्लेम अभ्यासले. हा तिसरा चौथा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. ॲडमिशन या टॉपिकला हा प्रॉब्लेम और विचारला जातो, हा टॉपिक और विचारला जातो. त्यामुळं तुम्ही सुरुवातीला ॲडमिशनची चांगलीच तयारी करा. पण एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन अवघड जात असेल तर त्याने रिटायरमेंट हा टॉपिकची तयारी केली तरी चालेल. त्या पद्धतीने आपण हा टॉपिक बघत आहोत. चला सुरुवातीला या ठिकाणी आपण प्रॉब्लेम पूर्ण समजून घेऊ आणि नंतर त्याचं पोस्टिंग करू. पहिल्यांदा ॲडजस्टमेंट कोणत्या दिल्या आहेत त्या बघू आपण. या ठिकाणी बघा, वैशाली पार्टनर रिटायर झालेले आहे, लक्षात घ्या. ऑन 1 एप्रिल 2018ला रिटायर्ड शब्दावरून कळतं की हा प्रॉब्लेम रिटायरमेंटचा आहे. तिथं ॲडमिशन किंवा ॲडमिट शब्द आला तर तो ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे हे लक्षात येतं. आता खाली आपल्याला या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा, द असेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. खालील पद्धतीने असेट या ठिकाणी बदललेले आहेत, असेटच्या किमती कमी जास्त झालेल्या आहेत ते दिलेलं आहे. आता पहिली बघा, फर्निचर ॲट रुपीज 14,000. फर्निचरची किंमत 14,000 झालेली आहे. मग वरती बघू, फर्निचरला एक टिक मार्क करून घ्या. फर्निचरचं तुम्ही बघितलं तर फर्निचरची किंमत 15,000 आहे. 15,000ची ती किंमत झाली आहे 14,000. म्हणजे फर्निचर 1,000 रुपयाने कमी झालेलं आहे. फर्निचरमधून 1,000 रुपये लेस करा. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला घ्या. म्हणजे ती पण ॲडजस्टमेंट जाता जाता समजून घे व्यवस्थित. फर्निचरमधून लेस, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. आता पुढं या ठिकाणी मशिनरीची किंमत दिलेली आहे 38,000. बघा, मशिनरीला पण खून करून घ्या. मशिनरी ॲसेटला किती दिली ती बघा. या ठिकाणी सुरुवातीला बघा, मशिनरी 40,000 रुपये दिलेली आहे. मशिनरीची किंमत 38,000 रुपये झालेली आहे. म्हणजे 2,000 रुपये मशिनरीचे कमी झालेले आहेत. मशिनरीमधून 2,000 रुपये डेप्रिसिएशन लेस करा आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 2,000. अशा पद्धतीने मशिनरीमधनं लेस आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढं दिलेलं आहे बघा, मोटार कार 23,800. मोटार कारची किंमत 23,800 दिलेली आहे. बघा, मोटार कारला पण खून करून घ्या. मोटार कार 25,000 आहे. 25,000ची किंमत झाली 23,800. म्हणजे 1,200 रुपये मोटार कारचे कमी झालेले आहेत. मोटार कारमधनं 1,200 रुपये लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला घ्या. म्हणजे लेस करून डेबिटला. त्यानंतर पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या, RDDची महत्त्वाची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. चौथं, RDD टू बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर RDD 5% सांगितलेले आहे. RDD आपण रेग्युलर लेस करतो आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घेतो. पण जुनी ओल्ड तरतूद पण या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, ती समजून घ्या नीट व्यवस्थित. आता सन्ड्री डेटर्स बघा, या ठिकाणी 16,000 रुपये दिलेले आहेत. 3 शून्य खाली गेलेले आहेत. सन्ड्री डेटर्स 16,000. आता या 16,000वरती लक्षात घ्या 5% किती येतं आहे, 1 शून्य धाका. 1600 10%ला, तर 5%ला किती येतं आहे, 800 रुपये. म्हणजे RDD फक्त 800 रुपये आपला लॉस या वर्षी झालेला आहे.
परंतु आपण तरतूद कितीची केली ते लक्षात घ्या. RDD 2000 म्हणजे 2000 रुपये आपण बुडतील म्हणून बाजूला काढून ठेवले, परंतु बुडले फक्त 800 रुपये. म्हणजे खऱ्या अर्थानं 1200 रुपये आपला फायदा झालेला आहे. लक्षात घ्या, या 2000तनं 800 रुपये लॉस वजा केला तर 1200 रुपये फायदा आहे. हा फायदा या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी 1200 रुपये तुम्ही घ्यायचे आहेत. म्हणजे लिहिताना कसं करायचं आहे लक्षात घ्या. 16,000तनं फक्त 800 रुपये वजा करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला हे 1200 रुपये दाखवा. अशा प्रकारे 1200 रुपये आपण 2000 बाजूला काढले, बुडले फक्त 800. 1200 रुपये फायदा झालेला आहे. हा 1200 रुपये या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे RDDची जुनी तरतूद केलेली होती. नवीन तरतूद 800 रुपये झालेली RDD लॉस, तो लॉस वजा करा 800 रुपये आणि हे 1200 रुपये जास्त आपण बाजूला काढलेले ते प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढची महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा. आता ही दुसरी ॲडजस्टमेंट बघा. द गुडविल ऑफ द फर्म टू बी व्हॅल्यूड ॲट ₹15,000. 15,000 फर्मचं गुडविल दिलेलं आहे. तिघांचं फर्मचं गुडविल दिलेलं आहे. हाव एवर ओनली, त्यापैकी फक्त वैशाली शेअर इन इट इज टू बी रेज्ड इन द बुक्स. म्हणजे वैशालीच्या हिश्श्याला जेवढं येणार आहे, वाट्याला एवढं येणार आहे, तेवढंच फक्त वैशाली पार्टनर्सला द्या. बाकीचं या ठिकाणी तसंच राहू द्या. मग 15,000 गुडविल, 15,000चे 3 भाग केले समान तर 5,000 रुपये वैशालीला येतात. कारण 3:3 रेशो आहे त्यांचा. 3:3 समान रेशो आहे. त्यामुळं 15,000चे 3 समान भाग केले तर 5,000 रुपये वैशाली पार्टनरला येणार आहे. त्याचा इफेक्ट आहे का, वैशाली पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल 5,000 रुपये आणि तेच गुडविल इतर पार्टनरच्या डेबिटला रिटर्न ऑफ करून टाकायचे. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने गुडविलची ॲडजस्टमेंट आपण सोडवत आहोत. त्यानंतर पुढं तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट काय दिलेली बघा. ए पार्ट पेमेंट ऑफ ₹10,000 टू बी मेड टू वैशाली. म्हणजे वैशाली पार्टनर्सला 10,000 रुपये रोख द्या. मग रोख द्या म्हणल्यानंतर याचे इफेक्ट आहे का, वैशाली पार्टनरच्या डेबिट साईडला टू कॅश 10,000 रुपये वैशाली पार्टनरच्या डेबिटला आणि कॅशमधून असेटला 10,000 रुपये लेस करायचे. म्हणजे पार्टनरच्या डेबिटला, वैशाली पार्टनरच्या डेबिटला आणि कॅशमधनं 10,000 रुपये लेस करा. अँड द बॅलन्स बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. राहिलेला जो काय बॅलन्स वैशाली पार्टनरला द्यायचा आहे तो बॅलन्स या ठिकाणी तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. अशा प्रकारे 10,000 रुपये वैशालीच्या डेबिटला आणि कॅशमधनं या ठिकाणी कमी करा आणि राहिलेले जे काय बॅलन्स आहे तो वैशाली पार्टनरला या ठिकाणी लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. रिटायर होणाऱ्या पार्टनरचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि हे लोन अकाउंट आपण लायबिलिटी साईडला दाखवतो. अशा प्रकारे या 3 ॲडजस्टमेंट आपण समजून घेतलेल्या आहेत. पुढं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी प्रिपेअर म्हणजे अकाउंट तयार करा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. तर हे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटलाच रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलं तरी चालतं. त्याचं दुसरं नाव रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स शीट तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक पॉईंट आपण ट्रान्सफर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क पण आपण केलेल्या आहेत. बघा आता सुरुवातीला प्रॉब्लेम या ठिकाणी मी वाचतोय, सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. द बॅलन्स शीट ऑफ वैशाली, माधुरी अँड मेनिका
म्हणजे पहिलीच पार्टनर रिटायर झालेली आहे. वैशाली पार्टनर, फर्स्ट पार्टनर इट इज ए रिटायर. कोणताही पार्टनर रिटायर होऊ शकतो, फर्स्ट, मिडल, लास्ट. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचे, त्याच्या कॉलमला ट्रीटमेंट व्यवस्थित करायची आहे. वैशाली रिटायर झालेली आहे बघा. हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:3 म्हणजे प्रॉफिट लॉस रेशो वाटत असताना 3:3 इक्वल रेशो आहे, लक्षात घ्या, समान रेशो आहे, परंतु त्यांनी 3:3 दिलेला आहे म्हणजेच इक्वल आहे. म्हणजे 1:1 3:1 3:1 3:1 तिघांना समान रेशो आहे. भाग लावून आपण घेतलेला आहे, फक्त इक्वल रेशो आहे. खाली दिलेले बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 18. ती ओल्ड बॅलन्स शीटची तारीख आपली इयर एंडची दिलेली आहे 31 मार्च 18. आता सुरुवातीला पोस्टिंग करताना व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बॅलन्स शीटचं पोस्टिंग व्यवस्थित बघा. कॅपिटल त्यामध्ये वैशालीचं 28,700, माधुरीचं 31,800, मेनिकाचं 30,000. हे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन करा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन बघा. आणि जनरल रिझर्वसुद्धा 12,000 रुपये तिन्ही पार्टनरला समान वाटा. 4×12 म्हणजे 4,000 रुपये वाटा. कॅपिटल ब्रॉड डाऊन करा, जनरल रिझर्व 4,000 वाटा. ते बघू आपण या ठिकाणी पार्टनरच्या क्रेडिटला व्यवस्थित पोस्टिंग केलेलं आहे का नाही ते लक्षात येईल तुमच्या. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन वैशाली 28,700, माधुरी 31,800, मेनिका 30,000 रुपये. आणि या ठिकाणी बॅलन्स ब्रॉड डाऊन केल्यानंतर बाय जनरल रिझर्व 4,000 4,000 4,000 समानच रेशो आहे. 3:3 म्हणजे इक्वल रेशो आहे. या ठिकाणी बॅलन्स ब्रॉड डाऊन करा, जनरल रिझर्व 4,000 रुपये तिन्ही पार्टनरला देऊन टाका. त्यानंतर आता पुढं लॅबिलिटी साईडला बघा, पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी लॅबिलिटी साईडला कॅपिटल लिहिलं, जनरल रिझर्व पार्टनरच्या क्रेडिटला वाटून टाकलं. आता हे बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचं कर्ज 5,000 रुपये आहे, ते डायरेक्ट लॅबिलिटी साईडला आउटर कॉलमला घ्या. ॲडजस्टमेंट असली तर इनरला, नाही तर आउटर कॉलमला. आणि त्यानंतर क्रेडिटर 10,500 हे सुद्धा लॅबिलिटी साईडला आउटर कॉलमला घ्या. क्रेडिटर 10,500. अशा प्रकारे बँकेचं कर्ज आणि क्रेडिटर इतर लॅबिलिटी आहेत, दोन्ही पण लॅबिलिटी साईडला आउटर कॉलमला या ठिकाणी लिहायचं आहे बघा. आउटर कॉलमला बॅलन्स शीटच्या या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर क्रेडिटर 10,500 आउटर कॉलमला आणि बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 रुपये आउटर कॉलमला लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण थर्ड पार्टी लॅबिलिटी पण ट्रान्सफर करायची आहे. आता लॅबिलिटी साईडचे सगळे पॉईंट या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेले आहेत. परत एकदा ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा, जनरल रिझर्व तिन्ही पार्टनरला इक्वली वाटून टाका. बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर दोन्ही पण लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करा. ठीक आहे. अशा पद्धतीने लॅबिलिटी साईडची टोटल 1,18,000 बॅलन्स शीट टॅली होतं आहे, लॅबिलिटी साईड दिलेली आहे. आता ॲसेट साईडच्या ॲडजस्टमेंट विचारात घेऊ आणि त्या पद्धतीने पोस्टिंग करू. बघा, आता ॲसेट साईडला सुरुवातीला या ठिकाणी मशनरी 40,000 मशनरी होती, ॲडजस्टमेंट आहे. मशनरी 40,000 इनर कॉलमला लिहायची आहे. मशनरी होती, ॲडजस्टमेंट बघा. या ठिकाणी मशनरीची किंमत झालेली आहे 38,000 म्हणजे 2,000 रुपये मशनरीमधनं लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू मशनरी 2,000. बघा, मशनरी या ठिकाणी ॲसेट साईडला आपण दाखवायची आहे. आणि त्या पद्धतीने म्हणजे डायरेक्ट मशनरी इथं 40,000तून 2,000 गेले, 38,000 रुपये डायरेक्ट आउटरला घेतलेला आहे. म्हणजे 2,000 रुपये या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला लिहिणं अपेक्षित आहे. मशनरीमधनं लेस प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला बघा या ठिकाणी 2,000 रुपये लिहिलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. बघा, इथं टू मशनरी 2,000 रुपये मशनरीमधनं लेस आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. आता पुढं ॲसेट साईडला पुढची ॲसेट आपल्याला विचारात घ्यायची आहे की ती म्हणजे मोटार कार 25,000.
तर मोटार कारची किंमत खाली 23,800 दिलेली आहे, म्हणजे मोटार कार 1200 रुपयाने कमी झालेली आहे. मोटार कारमधनं 1200 रुपये लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला घ्या. बघा मोटार कार खाली दिलेली तुम्हाला या ठिकाणी 23,800 म्हणजे 1200 रुपये मोटार कारमधनं लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. बघा या ठिकाणी असेट साईडला जर तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी मोटार कार 25,000, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 1200 रुपये, बाहेर आले 23,800 आणि हेच 1200 रुपये आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. बघा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी टू मोटार कार 1200 रुपये म्हणजे मोटार कारचे 1200 रुपये लेस केलेले प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला दाखवायचे आहे. आता त्यानंतर पुढं या ठिकाणी फर्निचर बघा 15,000 रुपये किंमत दिलेली आहे, परंतु खाली किंमत 14,000 रुपये दिलेली आहे. फर्निचरमधनं 1,000 रुपये लेस करा आणि ते प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा फर्निचर या ठिकाणी असेट साईडला फर्निचर लिहिलेलं तुमच्या लक्षात येईल. फर्निचर या ठिकाणी 15,000, त्यामधनं लेस डेप्रिसिएशन 1,000, बाहेर आउटरला आले 14,000 रुपये आणि हेच 1,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर या ठिकाणी बघा 1,000 रुपये. अशा पद्धतीने फर्निचरमधनं सुद्धा 1,000 रुपये लेस करायचे, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचे. म्हणजे मशिनरीचे 2,000, मोटार कारचे 1200 आणि फर्निचरचे 1,000 लेस करून डेबिटला घेतले तिन्ही पण. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा, म्हणजे पुढचा पॉईंट असेटला कोणता दिलेला आहे तो म्हणजे महत्त्वाचा डेटर्स 16,000 रुपये दिलेला आहे. 2,000 रुपये लेस RDD बाहेर 14 दिलेले. बाहेरची रक्कम बघूच नका, ज्यावेळी आपल्याला जुनी तरतूद देतील त्यावेळी बाहेरचे लक्षच देऊ नका. डेटर्स 16,000 आहे, बुडतील म्हणून बाजूला काढले 2,000 रुपये, परंतु खाली सांगितलं आहे RDD फक्त 5% ऑन डेटर्स आहे. म्हणजे या 16,000वरती लक्षात घ्या 5%, 10 10%ला 1,600 तर 5%ला 800 रुपये. 2,000 रुपये बाजूला काढले, त्यातले बुडले फक्त 800. मग 800 रुपये लेस करा आणि 1200 रुपये प्रॉफिट होणार आहे, कारण 2,000तनं 800 गेले, 1200 रुपये हा प्रॉफिट आहे. त्यामुळं हे 1200 रुपये या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा, कारण आपण डेटरवरती RDD 5%ने येतो आहे. फक्त 800 रुपये 800 रुपये बुडले, आपण काढले होते 2,000 रुपये बाजूला, म्हणजे 2,000तनं 800 रुपये गेले, 1200 रुपये प्रॉफिट आहे. त्यामुळं या ठिकाणी 1200 रुपये प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम ही ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघा RDD आपल्याला 5% त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं 2,000 रुपये बुडतील म्हणून बाजूला काढले, परंतु बुडले फक्त 800 रुपये, म्हणजे 1200 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. हा 1200 रुपये प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला दाखवायचं आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सनरी डेटर्स त्यावरती बघा डेटर्स 16,000 लेस RDD 800 रुपये, बाहेर रक्कम येणार आहे तुमची किती 15,200. तर या पद्धतीने बघा डेटर्स 16,000 आहे, लेस RDD 5%नी 800 रुपये, बाहेर आले 15,200 आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 1200 रुपये. फायदा झाला म्हणून डेटरमधनं फक्त 800 रुपये वजा करा ॲडजस्टमेंटमधले आणि मग प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 1200 रुपये. 2,000 बाजूला काढलेले, फक्त 800 बुडाले म्हणून फायदा झाला म्हणून प्रॉफिट लॉसच्या ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला 1200 रुपये, 800 फक्त लेस करायचे 2,000मध्ये. अशा पद्धतीने आपण डेटरमधली जुनी तरतूद पण विचारात घेतली. आता पुढचा पॉईंट या ठिकाणी असेट साईडला काय दिलेलं आहे तो लक्षात घ्या. कॅशचा बॅलन्स आपल्याला 19,500 दिलेला आहे.
तर 19,500 असेटला इनर कॉलमला घ्या, कारण वैशाली पार्टनर रिटायर होऊन 10,000 रुपये रोख द्यायचे, म्हणून 10,000 रुपये कॅशमधनं वजा करून आउटरला फक्त 9,500च कॅश दिसणार आहे. त्यामुळं या ठिकाणी असेटला कॅश 19,500मधनं 10 वजा करा, 9,500 फक्त या ठिकाणी असेटला दिसणार आहे. तर त्या पद्धतीने ती कॅश 9,500 असेटला दाखवायची आहे. बघा असेट साईडला या ठिकाणी जर कॅश बघितली तुम्ही तर इथं 9,500, इथं 19,500मधनं 10,000 रुपये वजा करायची आहेत, कारण 10,000 रुपये रोख दिलेले आहेत वैशाली पार्टनर रिटायर होती म्हणून. त्यामुळे 9,500 बाहेर आलेले आहेत, लक्षात घ्या. आता पुढं असेट साईडला एक नवीन पॉईंट या ठिकाणी आलेला आहे, तो महत्त्वाचा समजून घ्या की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,500. आपल्या फर्मला लॉस झालेला आहे, त्यामुळं तो लॉस 4,500 पार्टनरच्या डेबिट साईडला तिन्ही पार्टनरला समान वाटायचा आहे. तर पार्टनरच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा लॉस आहे, त्यामुळं तो पार्टनरच्या डेबिटला तिन्ही पार्टनरला इक्वली वाटायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं बघा इथं पार्टनरच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस 1,500 वैशाली पार्टनरला, त्यानंतर माधुरीला 1,500 आणि मेनिकाला 1,500 रुपये. अशा पद्धतीने हा लॉस तिन्ही पार्टनरला आपल्याला समान वाटायचा आहे. डेबिट साईडला लॉस वाटायचा आहे, कारण ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस आलेला आहे, जुना लॉस आहे, तो जुना लॉस पार्टनरच्या डेबिटला तिघांना समान वाटायचा आहे, 1,500 1,500 1,500 रुपये. तर या पद्धतीने लॉस पण आपण वाटलेला आहे. तर ॲसेट साईडचे सगळे पॉईंट या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेले आहेत. परत एकदा ऐका, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. मशिनरी कमी झाली, लेस करून डेबिटला. मोटार कार कमी झाली, लेस करून डेबिटला. फर्निचर पण कमी झालं, लेस करून डेबिटला. डेटरमधनं RDD 800च बुडाली, 1,200 फायदा झाला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅश 19,500, त्यातले 10,000 रुपये रोख द्यायचे, म्हणून ॲसेट साईडला 9,500च कॅश येणार आहे. आणि संस्थेचा मागील वर्षीचा जो काही लॉस आहे 4,500, तो लॉस आपण तिन्ही पार्टनरच्या डेबिट साईडला 1,500 1,500 1,500 टू प्रॉफिट अँड लॉस जुना लॉस आपण वाटलेला आहे, म्हणून तो ॲसेट साईडला लॉस आलेला आहे, म्हणून तो पार्टनरच्या डेबिट साईडला तो प्रॉफिट लॉस जुना लॉस वाटून टाकलेला आहे. जर तो लायबिलिटीला आला असता तर पार्टनरच्या क्रेडिटला घेतला असता. त्यामुळं हा प्रॉफिट अँड लॉस जुना लॉस या ठिकाणी डेबिट साईडला लिहायचा आहे. आता पुढं 1,18,000 आणि बॅलन्स शीट पण ॲसेट साईड लायबिलिटी साईड ओल्ड बॅलन्स शीट टॅली झालेलं दिलेलं आहे. आता आपण खाली एक एक ॲडजस्टमेंट पण व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऑन 1 एप्रिल 2018 वैशाली रिटायर, फर्स्ट पार्टनर रिटायर झालेला आहे. ऑन द फॉलोइंग टर्म्स, खालील टर्मनुसार. पहिली बघा, द असेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर, असेटच्या किमती बदललेल्या आहेत. फर्निचर कमी झालेलं आहे, लेस करून डेबिटला टाकलं. मशिनरी पण कमी झालेली आहे, लेस करून डेबिटला टाकली प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या. मोटार कार पण कमी झालेले आहे, लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टाकलेला आहे. RDD डेटरमधनं लेस करा, परंतु जुनी तरतूद जास्त होती, फायदा झाला आहे, म्हणून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला 1,200 रुपये आपण दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने पहिले ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेले आहे. त्यानंतर आता दुसरे ॲडजस्टमेंट बघा व्यवस्थित. द गुडविल ऑफ द फर्म, टोटल फर्मचं गुडविल टू बी व्हॅल्यूड ॲट ₹15,000, 15,000 गुडविल दिलेलं आहे. हाव एवर, त्यापैकी ओनली वैशाली शेअर, वैशालीच्या हिश्श्याला जेवढं येणार आहे ते इन इट इज टू बी रेज्ड इन द बुक्स, वैशालीच्या हिश्श्याला जेवढं गुडविल येणार आहे तेवढंच फक्त वैशालीच्या पार्टनरच्या क्रेडिटला दाखवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 5,000 रुपये येणार आहेत. मग वैशाली पार्टनरच्या क्रेडिटला बघा, लक्षात घ्या. वैशाली पार्टनरच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल फर्स्ट पार्टनरला 5,000, दोघांना बाकी डॅश, माधुरी आणि मेनिकाला. आणि याच गुडविलचा दुसरा इफेक्ट, आता रिटर्न ऑफ करायला सांगितलं असतं तर प्रॉफिट लॉस म्हणजे इतर पार्टनरच्या डेबिटला घेतलं असतं, काढून टाका म्हणले असते तर. परंतु हेच गुडविल दुसरा इफेक्ट या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं असेल
असेट साईडला गुडविल या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे गुडविल 5,000 रुपये वैशालीच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला सेकंड इफेक्ट दाखवायचा आहे. ह्याच्या अगोदर आपण काय केलं, पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय गुडविल लिहिलं आणि पार्टनरच्या डेबिटला ते लगेच रिटर्न ऑफ करून टाकलं बाकीच्या पार्टनरकडून. परंतु ही तर तसं राईट ऑफ सांगितलेलं नाही. त्यामुळं फक्त वैशाली पार्टनरला किती गुडविल येते 5,000, म्हणून वैशालीच्या क्रेडिटला बाय गुडविल 5,000 आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला गुडविल 5,000 रुपये. तर या पद्धतीने हे गुडविल लक्षात घ्या. एक महत्त्वाचा बदल, वैशाली पार्टनरला 5,000 गुडविल डेबिटला दाखवलेलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, पार्टनरच्या डेबिटला माधुरी मेनिकाच्या डेबिटला दिसत नाही. मग हे गुडविल आपण ॲसेट साईडला लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. राईट ऑफ सांगितलं तर या ठिकाणी डेबिटला दाखवायचे. आता त्यानंतर या ठिकाणी 15,000 5,000 रुपयेच वैशाली पार्टनरला इथं एवढं सांगितलं आहे, म्हणून 10,000चा विचार आत्ता करू नका. फक्त 15मधले 5,000 रुपये देऊन ठेवा. बाकीचे माधुरी आणि मेनिकाचं ते रिटायर होताना किंवा फर्म बंद करताना गुडविलचा विचार आपण करू. त्यानंतर आता तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा, ए पार्ट पेमेंट, त्यामधला काही भाग ऑफ ₹10,000 टू बी मेड टू वैशाली. म्हणजे वैशाली पार्टनरला 10,000 रुपये रोख द्या. म्हणजे कॅशचा बॅलन्स कमी होणार आहे. वैशाली पार्टनरच्या डेबिटला टू कॅश 10,000 रुपये आणि कॅशमधनं 10,000 रुपये कमी करा. अँड द बॅलन्स टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. आणि वैशालीचा बॅलन्स आहे राहिलेला तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. आणि हे लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला दाखवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी वैशाली पार्टनर जेवढे पैसे द्यायचे कॅपिटलचे, प्रॉफिटचे किंवा काय असतील ते गुडविलचे, त्यामध्ये 10,000 रुपये रोख द्या आणि राहिलेला बॅलन्स लोन अकाउंटला पाठवा तिच्या, आणि ते लोन अकाउंट पण लॅबिलिटी साईडलाच लिहायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, वैशाली पार्टनरच्या डेबिट साईडला आपण लिहिलेलं आहे टू कॅश, वैशाली पार्टनरला 10,000, बाकी दोन्ही पार्टनरला डॅश. आणि हे 10,000 रुपये ॲसेट साईडला कॅशमधून 19,500मधनं 10,000 गेले तर 9,500 कॅश ॲसेटला बाहेर आलेली आहे. बघा ॲसेट साईडला कॅश जर तुम्ही बघितली, म्हणजे इथं कॅश बघा 9,500, म्हणजे 19,500मधनं 10,000 रुपये वैशाली पार्टनरला रोख गेले आणि मग या ठिकाणी 9,500 राहतोय बॅलन्स, तो डायरेक्ट ॲसेट साईडला आपण 9,500 कॅशचा लिहिलेला आहे. 19,500 कॅश जुनी होते आपल्याकडे शिल्लक, त्यातले 10,000 रुपये काही तर वरती दिसतात ते घालवले, म्हणजे 9,500 ॲसेटला राहिलेला शिल्लक कॅश बॅलन्स दिसत आहे. तर या पद्धतीने कॅशमधनं ते आपण वजा केलेले आहेत. अशा पद्धतीने या तिन्ही ॲडजस्टमेंट आपण व्यवस्थित सॉल्व केलेले आहेत. आता राहिलेला बॅलन्स लोन अकाउंटला पाठवणार आहोत. तर लोन अकाउंटला पाठवण्यासाठी अगोदर आता प्रॉब्लेम टॅली केला पाहिजे आणि मग या ठिकाणी आपल्याला किती येतं आहे लोन अकाउंटला ते बघावं लागणार आहे. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बघा व्यवस्थित. या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जर बघितलं तुम्ही तर प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला बघा टू फर्निचर 1,000, टू मशिनरी 2,000, टू मोटार कार 1,200 रुपये, बाय RDD 1,200 रुपये. अशा पद्धतीने प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटची टोटल आली किती, डेबिट जास्त येतो आहे म्हणजे क्रेडिटला फरक येणार आहे, म्हणजे क्रेडिटला लॉस येणार आहे. या प्रॉब्लेमला हा लॉस पार्टनरच्या डेबिटला आपल्याला पाठवावं लागणार आहे. मग या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटची टोटल आली 1,000, 2,000 आणि 1,200, 4,200. तीच टोटल आपण क्रेडिटला घेतली 4,200. या 4,200मधनं बघा फक्त 1,200 रुपये वजा करायचे आहेत, म्हणजे 4,200मधनं 1,200 रुपये गेले, फरक येणार आहे. तो फरक या ठिकाणी लक्षात घ्या की आपला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी 3,000 रुपये येतो आहे आणि तोच फरक या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे की हा फरक 3,000 रुपये बाय लॉस तिन्ही पार्टनरला समान वाटायचा आहे. वैशाली 1,000, माधुरी 1,000, मेनिका 1,000. म्हणजे हा लॉस आपण पार्टनरच्या क्रेडिटला
या ठिकाणी समान वाटलेला आहे. 3:3 रेशो आहे, समान रेशो आहे. 3:1 3:1 3:1 1:1 रेशो येतोय, समान रेशो आहे. 3,000 रुपये लॉस तिन्ही पार्टनरला समान वाटलेला आहे. आता या ठिकाणी पार्टनरच्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय लॉस, हा लॉस आपण तिघांना वाटलेला आहे समान. आता प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स, मग पार्टनरच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लॉस, म्हणजे फर्म लॉसमध्ये गेलेले आहे. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लॉस, वैशालीला 1,000, माधुरीला 1,000, मेनिकाला 1,000 समान लॉस वाटलेला आहे. लक्षात घ्या. हा प्रॉफिट लॉस ॲसेट साईडचा मगाशी दाखवला तुम्हाला 4,500 दीड वाटले, आणि हा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटचा लॉस आत्ता बघितला आपण 3,000 रुपये तिन्ही पार्टनरला समान वाटला तो लॉस. आता या ठिकाणी वैशाली पार्टनर रिटायर झालेली फर्स्ट पार्टनर, वैशाली पार्टनरच्या क्रेडिटची टोटल जास्त येते ती बघा 28,700 कॅपिटल, 4,000 जनरल रिझर्व, गुडविल 5,000, टोटल किती ती वैशाली पार्टनरची 37,700. तीच डेबिटला घ्या 37,700, आणि या 37,700मधून या ठिकाणी 1,500, 1,000, 10,000 वजा करा, फरक येतोय 25,200. हा फरक महत्त्वाचा आहे, त्याला नाव द्या 25,200ला टू वैशाली लोन अकाउंट. 25,200 हाच लोन अकाउंट आपल्याला तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेला आहे की लॅबिलिटी साईडला घ्या, राहिलेली रक्कम तिच्या लोनला पाठवा, म्हणजे लॅबिलिटी साईडला. माधुरी मेनिकाला डॅश येणार आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. म्हणजे हे 25,200 आपण लॅबिलिटी साईडला वैशाली लोन अकाउंट म्हणून पाठवायचं आहे. बघा लॅबिलिटी साईडला या ठिकाणी वैशाली लोन 25,200 या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. वैशाली लोन 25,200. बाकीच्या पार्टनरचं माधुरी मेनिकाचं आपण कॅपिटल फाइंड आउट करणार आहोतच. म्हणजे टोटल वैशाली पार्टनर्सचा लोनला 25,200 द्यायचे, ते रिटायर झालेले आहे म्हणून. हा महत्त्वाचा बदल आहे ॲडमिशन आणि रिटायरमेंटमध्ये. आता परत राहिलेल्या पार्टनरची या ठिकाणी बेरीज बघू आपण. माधुरीच्या मधल्या पार्टनरचं बघा, माधुरीच्या क्रेडिटची टोटल आली 31,800 आणि 4,000 35,800. तीच डेबिटला घेतली 35,800, आणि 35,800मधून 1,500 आणि हे 1,000 गेले, म्हणजे 2,500 गेले, 33,300 फरक आली माधुरीचा 33,300. आता मेनिकाच्या क्रेडिटची टोटल बघा 30,000 प्लस 4,000 34,000. तीच डेबिटला घेतली 34,000, या 34,000मधून 1,500 आणि 1,000 गेले, 2,500 गेले, 31,500. अशा प्रकारे मेनिकाची 31,500 आणि माधुरीची 33,300. याला जो फरक आला आहे त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे महत्त्वाचा हा फरक आणला आहे तो कॅपिटल आहे पार्टनरचं. ते कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. माधुरीचं 33,300, मेनिकाचं 31,500. आणि हे आपण लॅबिलिटी साईडला बघा तुम्ही या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की लॅबिलिटी साईडला हे जर कॅपिटल बघितलं, माधुरी 33,300 खाली, पण इथं पण बघा लॅबिलिटीला, आणि मेनिकाचं 31,500 31,500. अशा प्रकारे वैशाली पार्टनर रिटायर झाली, तिचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला हे 25,200 पाठवले, आणि बाकी पार्टनर या ठिकाणी कंटिन्यू आहेत. मग त्यामुळं त्यांचा बॅलन्स आपण या ठिकाणी कॅपिटल म्हणून कॅरी डाऊन केलेला लॅबिलिटी साईडला दाखवला. हा महत्त्वाचा रिटायरमेंट पार्टनरमधला बदल आहे की तो या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण माधुरी आणि मेनिकाचं कॅपिटल लॅबिलिटी साईडला दाखवलं. आता लॅबिलिटी साईडचे इतर पॉईंट बघू. या ठिकाणी कॅपिटल बघा, माधुरी 33,300, मेनिकाचं 31,500, क्रेडिटर आहे 10,500, बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 आहे, वैशाली लोन 25,200 आहे, आणि मग लॅबिलिटी साईडची टोटल आपली येते 1,05,000
5,500. तुम्ही पण करून बघा व्यवस्थित, म्हणजे काही अडचण आली तर विचारा. लायबिलिटी साईड 1,05,500, तेवढीच ॲसेट साईड येते का बघा व्यवस्थित. कॅश बघा 9,500, डेटर्स 15,200, मी आउटरच्या रक्कम वाचतोय. डेटर 15,200, फर्निचर 14,000, मशनरी 38,000, मोटार कार 23,800 आणि गुडविल 5,000. अशा पद्धतीने ॲसेट साईडचे सुद्धा टोटल या ठिकाणी 1,05,500 येते का ती व्यवस्थित चेक करा. व्यवस्थित प्रॉब्लेम पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲसेट साईडची पण टोटल 1,05,500 येते. तर या पद्धतीने हा रिटायरमेंटचा अतिशय प्रॉब्लेम व्यवस्थित आपण बघितलेला आहे. पहिल्यांदा लॉस निघाला, तो लॉस आपण तिन्ही पार्टनरला या ठिकाणी बघा, परत एकदा व्यवस्थित थोडक्यात लक्ष द्या. आता हा लॉस तिन्ही पार्टनरला आपण वाटला 3,000 रुपये आणि हाच लॉस आपण या ठिकाणी रिटायरमेंटमध्ये तिघांना वाटतो. ॲडमिशनमध्ये फक्त दोघांना प्रॉफिट किंवा लॉस वाटत असतो. हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. हा लॉस पार्टनरच्या डेबिटला पाठवला आणि या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून लोन अकाउंट काढलं वैशाली, ते लायबिलिटीला पाठवलं. बाकीच्या पार्टनरचा कॅरीड डाऊन बॅलन्स काढला, तो लायबिलिटी साईडला पाठवला. आणि महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स शीट तुमचं व्यवस्थित टॅली होतं आहे, लक्षात घ्या. 1,05,500 दोन्हीकडची टॅली होती. टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. काही शंका असतील तर विचारा आणि तुम्ही झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. ॲडमिशनलाच हा टॉपिक और विचारला जातो आहे, त्यामुळं लक्षात घ्या. ॲडमिशन 100% कराच, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन अवघड वाटलं तर त्याने रिटायरमेंट केलं तरी चालेल. त्यामुळं हा ॲडमिशनला और विचारला जाणारा टॉपिक आहे रिटायरमेंट. टॉपिक तसा सिम्पलच आहे, फक्त इथं या ठिकाणी रिटायरमेंटमध्ये लॉस आला, प्रॉफिट आला, तिघांना वाटा. जनरल रिझर्व वगैरे असेल तिघांना वाटा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याचा बॅलन्स लोन अकाउंटला पाठवा, ते लोन लायबिलिटी साईडला दाखवा आणि दोन्ही पार्टनर कंटिन्यू आहेत त्यांचं कॅपिटल फक्त दाखवा. प्रॉब्लेम टॅली झाला की व्यवस्थित 10 पैकी 10 मार्क्स मिळतील. यासाठी तुमच्या तुमच्या बुकमधलाच प्रॉब्लेम आहे, नोटबुकमध्ये आहे असा व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा. अजून राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत, परंतु अकाउंटला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तरच अकाउंट समजणार आहे, कळणार आहे आणि तुम्हाला त्यातले सगळ्या अडचणी डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. धन्यवाद. काही कुणाला अडचण असतील तर विचारू शकताय. ठीक आहे, थँक्यू.